मित्रांनो, नुकतीच म्हाडाच्या कोकण मंडळाची जवळजवळ 5311 घरांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आपण काल या लॉटरी संदर्भात बरीचशी माहिती ऑलरेडी पाहिलेली आहे आणि त्यानंतर सगळ्यांना महत्त्वाचा प्रश्न पडला की या लॉटरीमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहेत, नेमकं त्यांची किंमत काय असणार आहे, कोणत्या ठिकाणी परवडणारी घरे असणार आहेत, कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायला पाहिजे आणि टॉप मोस्ट लोकेशन्स कुठले आहेत, असे अनेक प्रश्न आपल्याला वारंवार केले जात आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या भागातून माहिती पाहणार आहोत। पण आज आपण नेमकं ठाण्यामध्ये प्रॉपर ठाणे शहरामध्ये म्हाडाची कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत, किती घरे उपलब्ध आहेत, त्यांचा कार्पेट एरिया, त्यांची किंमत या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता मित्रांनो, जी काही कोकण लॉटरी आलेली आहे, लॉटरी येण्यापूर्वी असं वाटत होतं की कुठेतरी फक्त वसई, विरार किंवा डोंबिवली, कल्याण याच साईडला घरे असतील, प्रॉपर ठाण्यामध्ये किती घरे असतील याचा अंदाज नव्हता। पण जेव्हा ही लॉटरी जाहीर झाली तेव्हा समजलं की या लॉटरीमध्ये जवळजवळ 426 घरे ही फक्त आणि फक्त ठाणे शहरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तरीसुद्धा यामध्ये आम्ही पत्रकार बांधवांसाठी जे काही राखीव घरे आहेत तो प्रकल्प आम्ही यामध्ये पकडलेला नाही। म्हणजे साधारणतः 450 ते 500 घरे फक्त ठाण्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत। त्याच्यापैकी फक्त आणि फक्त सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी 426 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि यांची किंमत मित्रांनो अवघी 11 लाखापासून ते 27-27.5 लाखापर्यंत आहे आणि ही कुठेतरी नक्कीच दिलासादायक बाब आहे असं आपण म्हणू शकतो। कारण कम्पेअर टू अदर प्रोजेक्ट ठाण्यातील घरे खरंच स्वस्त आहेत, त्यामानाने बरीच परवडणारी आहेत। या ठिकाणी कार्पेट एरियासुद्धा बऱ्यापैकी चांगला आहे। फक्त एवढंच मित्रांनो, ही सगळी 20% सर्वसमावेश योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली घरे आहेत जी खाजगी विकासकांची आहेत आणि म्हणून ही जी काही घरे आहेत, जी काही किंमत दिलेली आहे त्या किमतीमध्ये ती किंमत फक्त म्हाडाची विक्री किंमत आहे। व्यवस्थित समजून घ्या, ही फक्त सेल कॉस्ट आहे। त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट चार्जेस, पार्किंग चार्जेस, सोसायटी चार्जेस, MSCB चार्जेस, हस्तांतरण चार्जेस हे वेगळे तुम्हाला बिल्डरांकडे भरायचे आहेत आणि ते सगळे बिल्डर आपापल्या मर्जीप्रमाणे वसूल करू शकतात। याचाच अर्थ असा की ज्या ठिकाणी 11 लाखाचं घर तिथे सांगितले त्यामध्ये 5 ते 6 लाख रुपये वाढू शकतील असा एक अंदाज पकडून तुम्ही पुढील प्रोसेस फॉलो करायची आहे। आता ते चार्जेस सगळे कार्पेट एरियावरती डिपेंड आहे। कार्पेट एरिया जेवढा जास्त तेवढे ते चार्जेस जास्त असं त्याचे कॅल्क्युलेशन असतं आणि म्हणून मी प्रथम सांगतोय की ज्या काही किमती आम्ही सांगतोय त्याच्यापेक्षा कार्पेट एरियानुसार बऱ्याच ठिकाणी 5, 6, 7, 8 लाखाप्रमाणे तुमची कॉस्ट ही वाढू शकते जे तुम्हाला बिल्डरांकडे भरायचे आहेत। पण तरीसुद्धा जे काही बाकीचे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाच्या मानाने ठाण्यातील प्रकल्पाचा मी अभ्यास केला आहे, मला खरंच परवडण्यासारखी वाटली आणि नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करून या लॉटरीमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला। ज्यांना मुंबईत लॉटरीत लागली नाही किंवा अगोदरच्या लॉटरीमध्ये घरे लागलेली नाहीत, जे नाराज होते त्यांच्यासाठी नक्कीच ही दिलासादायक बाब आहे मित्रांनो। कारण ठाण्यामध्ये जरी समजा 11 लाख किंमत पकडली आणि वरती 6-7 लाख रुपये जरी पकडले तर ते 20च्या खालीच तुम्हाला टोटल घरे जाणार आहेत। म्हणजे विदिन 20 लाख तुम्हाला ही घरे बसणार आहेत जी 1 BHKची आहेत आणि म्हणून तुम्ही नक्कीच या ठिकाणी अर्ज करण्याचा प्रयत्न करा। अनामत रक्कमसुद्धा खूप कमी आहे मित्रांनो, फक्त EWसाठी 5,000, LIGसाठी 10,000, MIGसाठी 15,000 अशी अनामत रक्कमसुद्धा आता खूप कमी केलेली आहे। मागच्या मुंबईच्या लॉटरीमध्ये आपण पाहिले की खूप मोठ्या प्रमाणात घरांची किंमत वाढलेली होती, अनामत रक्कमही वाढलेली होती, त्याच्यामुळे अनेकांना अर्ज करताना आले। पण या लॉटरीमध्ये नक्कीच ते अर्जदार की ज्यांना मुंबईतील घरे महाग वाटत होती ते मात्र नक्कीच इकडे अर्ज करू शकतात। तर चला तर ठाण्यामध्ये नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत, त्यांचा कार्पेट एरिया, त्यांची लोकॅलिटी आणि त्यांचं किंमत हे नेमकं काय आहे हे थोडक्यात पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर पहा मित्रांनो, ठाणे शहरामध्ये जे काही उपलब्ध घरे आहेत ती पहा। स्कीम कोड क्रमांक 363 हायलँड हेवन 12 घरे, स्कीम कोड क्रमांक 364 रौनक ब्लिस 203 घरे, स्कीम कोड क्रमांक 365 गोदरेज एक्सक्विजिट 47 घरे, स्कीम कोड क्रमांक 380 हायलँड स्प्रिंग 132 घरे, स्कीम कोड क्रमांक 341 जगदाळे इन्फ्रा 14 घरे आणि 382 स्कीम कोड क्रमांक जगदाळे इन्फ्रा 18 घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत। अशी एकूण 426 घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत। आता यांचा सविस्तर तपशील पाहूया। पहिला आहे मित्रांनो संकेत क्रमांक 363 हायलँड हेवन मे सिद्धिक्रिश डेव्हलपर्स बाळकुम ठाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गट अर्थातच LIGसाठी एकूण 12 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। घरांचं जर चटई क्षेत्र पाहिलं आणि किंमत पाहिली
तर स्कीम कोड क्रमांक जे काही आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे चटई क्षेत्रफळ 41.79 स्क्वेअर मीटर, ज्यांची किंमत आहे 24,55,800 रुपये. दुसरा आहे स्कीम कोड चटई क्षेत्रफळ आहे 42.4 स्क्वेअर मीटर अर्थात चौरस मीटर, किंमत आहे 24,70,400. तिसरा आहे 41.28 स्क्वेअर मीटर, किंमत आहे 24,32,800. आणि चौथ्या क्रमांकाची घरं आहेत मित्रांनो 41.74 चौरस मीटर क्षेत्रफळाची आणि त्यांची किंमत आहे 24,54,100. आता हे सगळे आपण कार्पेट एरिया आणि किंमत एवढंच पाहतोय. दुसरा आहे मित्रांनो संकेत क्रमांक 364 रौनक ब्लिस मे उन्नती असोसिएट्स मोजे वाढवली ओळा ठाणे या ठिकाणी LIG अर्थातच अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 203 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. ठाण्यातील सगळ्यात जास्त घरे असलेला प्रकल्प 364 स्कीम कोड क्रमांक रौनक ब्लिस या ठिकाणी 203 घरे आहेत मित्रांनो. आता याचे 203 घरात जे काही कार्पेट एरिया आणि किंमत आहे तेही आपण पाहूया. या ठिकाणी पहा मित्रांनो चटई क्षेत्रफळ आहे 36.48 स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे 19,47,700. दुसऱ्या प्रकारचे घर आहेत की त्याचा चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो 36.68 चौरस मीटर अर्थात स्क्वेअर मीटर, किंमत आहे 19,58,000. आणि तिसऱ्या प्रकारचे घर आहेत 36.46 स्क्वेअर मीटर अर्थातच चौरस मीटर आणि किंमत आहे 19,46,400 रुपये. यानंतर मित्रांनो पहा स्कीम कोड क्रमांक 365 गोदरेज एक्सक्विजिट मे गोदरेज मॅक्स ब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड कावेसर ठाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गट अर्थातच LIGसाठी एकूण 47 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता पहा मित्रांनो गोदरेज एक्सक्विजिट हा जो काही प्रकल्प आहे तोही कावेसर या ठिकाणी आहे, जो सूरज वॉटर पार्क आहे त्या ठिकाणी तिथून जवळच आहे. चटई क्षेत्रफळ आणि किंमत पहा 43.2 चौरस मीटर स्क्वेअर मीटर अशी त्याची चटई क्षेत्रफळ आहे, किंमत आहे 24,24,800 रुपये. दुसऱ्या प्रकारचे घर आहेत मित्रांनो 44.10 स्क्वेअर मीटरची 24,85,800 रुपये किंमत आहे. तिसऱ्या प्रकारचे घर आहेत 44.33 स्क्वेअर मीटर आणि त्यांची किंमत आहे 24,98,700. आणि लास्ट 44.76 चौरस मीटर, किंमत आहे 27,26,900 रुपये. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे मला कदाचित 2 BHK असू शकतात किंवा जर 1 BHK असतील ते खूप प्रशस्त असे आहेत असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. यानंतर पहा मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 380 हायलँड स्प्रिंग मे सिद्धी रिअल इस्टेट डेव्हलपर्स सेक्टर क्रमांक 5 ढोकाळी ठाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गट अर्थातच LIGसाठी एकूण 132 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. हा प्रकल्प जो काही म्हाडाचा बाळकुम येथील प्रकल्प आहे मित्रांनो तेथून अगदी जवळच हा प्रकल्प आहे, अगदी वॉकेबल हा प्रकल्प आहे. आणि म्हणून हे सगळे प्रकल्प जे काही आहेत ढोकाळी किंवा इतर हे स्टेशनच्या एरियापासून म्हणजे की घोडबंदर रोडवरती अगदी चांगल्या प्राईम लोकेशनवरती देण्यात आलेले आहेत. आता कार्पेट एरिया आणि किंमत पाहूया. या ठिकाणी पहा चटई क्षेत्रफळ पाहिलं तर वेगवेगळ्या चटई क्षेत्रफळाची घरे आहेत. थोडा फरक मित्रांनो, जास्त फरक नाही. त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्यामध्ये खूप तकलीफ होते किंवा खूप कठीणाई होते, कारण छोट्या पॉईंटमुळं आम्हाला हे सगळे व्हिडिओज वाढत आहेत किंवा हे सगळे डिटेल्स वाढत आहेत. पहा 31.67 चौरस मीटर, किंमत आहे 18,37,900 रुपये. दुसऱ्या प्रकारचे घर आहेत 31.24 स्क्वेअर मीटर, किंमत आहे 18,12,300 रुपये. त्यानंतर तिसऱ्या प्रकारचे घरे आहेत 31.42 चौरस मीटर आणि किंमत आहे 18,23,500 रुपये. नंतर 31.38 चौरस मीटर, किंमत आहे 18,21,600 रुपये. त्याच्यानंतरची घरे आहेत 31.9 स्क्वेअर मीटर, किंमत आहे 18,04,000. त्याच्यानंतर 31.84 स्क्वेअर मीटर, किंमत आहे 18,47,900 रुपये. आणि शेवटचं बघा 32.7 चौरस मीटर अर्थातच 32.7 स्क्वेअर मीटर, किंमत आहे 18,04,000 रुपये. आता हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे घरे आपण या ठिकाणी पाहतोय. यानंतरचा आहे मित्रांनो संकेत क्रमांक 381 जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड माजीवडे ठाणे. आता माजीवडे एरिया तुम्हाला माहिती आहे, काही सांगण्याची गरज नाही, खूप चांगलं प्राईम लोकेशन आहे. तर त्या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गट आता लक्षात घ्या, या सगळ्या स्कीममधील अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकमेव घरे स्कीम कोड क्रमांक 381 या ठिकाणी आहेत. तर EWS साठी एकूण 14 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता या ठिकाणी ही सगळी मित्रांनो 1 BHK स्वरूपाची आहेत असं सांगितलं जाते, पण मला वाटतं काही घरे कदाचित 1 RKची सुद्धा असू शकतात. तुम्ही कार्पेट एरिया पहा 29.18 चौरस मीटर 12,27,600 किंमत आहे. 26.21 चौरस मीटर, आता 26.21 आम्हाला खूप छोटा वाटतोय, तरी पण या ठिकाणी आपण साईट व्हिजिट करून तेथील डिटेल पाहणार आहोत. 1 BHK आहे का 2 BHK आहे, पण या ठिकाणी 11,05,200 फक्त 11,05,000 रुपयामध्ये या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ठाणे या ठिकाणी. नंतर आहे
29.65 चौरस मीटर, किंमत आहे 12,48,300 रुपये. नंतर 29.20 चौरस मीटर आणि किंमत आहे 12,31,900 रुपये. त्यानंतर दुसरी प्रकारची घरे आहेत 29.85 चौरस स्क्वेअर मीटर, किंमत आहे 13,80,300 रुपये. आणि शेवटचं बघा 27.28 चौरस मीटर, किंमत आहे 12,71,200. आता त्याच्या की मला फक्त 26.2 जे आहे 2 क्रमांकाचे त्याचा थोडा डाऊट वाटते, पण मी साईट व्हिजिट करून तेथील सॅम्पल फ्लॅट आणि तेथील सगळी लोकॅलिटी आम्ही लवकरच दाखवणार आहोत. यानंतरचा स्कीम कोड क्रमांक आहे 382. मी जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड माझे वडील त्याच ठिकाणी अल्प उत्पन्न गट आता LIG साठी 18 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता या घरांची कार्पेट एरिया आणि किंमत पहा मित्रांनो 30.8 चौरस मीटर, त्याची किंमत आहे 12,68,500. LIG ची किंमत आहे मित्रांनो, ही LIG ची किंमत 12,68,000, खूप चांगली किंमत आहे. दुसऱ्या प्रकारचे घर आहेत 32.8 चौरस मीटर, किंमत आहे 14,75,800 रुपये. तिसऱ्या प्रकारचे घर आहेत 31.65 स्क्वेअर मीटर, किंमत आहे 14,55,900 रुपये. आणि नंतरचे घर आहे 31.82 स्क्वेअर मीटर, किंमत आहे 14,63,200 रुपये. आता मी परत सांगतो मित्रांनो, ह्या किमती फक्त सेल कॉस्ट आहेत, विक्री किंमत आहेत. इतर कॉस्ट तुम्हाला काही ठिकाणी 5 लाख 6 लाख 7 लाख सुद्धा लागू शकतो. तर एकंदरीत आपल्याला अंदाज आला असेल मित्रांनो की ठाणे शहरामध्ये नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत. म्हणून जे ठिकाणी या ठिकाणी सांगितलेले आहेत आम्ही लवकरच त्या ठिकाणी साईट व्हिजिट करून तेथील लोकॅलिटी, तेथील सॅम्पल फ्लॅट, आजूबाजूचा परिसर, नेमकं स्टेशनपासूनचं अंतर, कनेक्टिव्हिटी, ही सगळी माहिती आम्ही लवकरच वेगवेगळ्या भागातून घेऊन येणार आहोत. मित्रांनो, अनेकांनी मला कमेंट्स केले, सर आम्हाला तुम्ही कमेंट्सला उत्तर देत नाही आहे, किंवा अनेकांनी असे सांगितले की सर तुम्ही आमच्या कमेंट्सला उत्तर का देत नाहीत. तर मित्रांनो, खूप मोठा व्याप आहे आणि प्रत्येक कमेंट्सला उत्तर देणं सुद्धा शक्य होत नाही आहे. बरेच जण फोनच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करतायत, सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करतायत, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, फोनवरतून बोलतायत अनेक जण, पण प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली उत्तर देणं शक्य होत नाही. म्हणून जर तुम्हाला असं वाटत, आता दोन्ही लॉटरी आलेले आहेत, कोकण लॉटरी आणि पुणे लॉटरी, जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या कमेंट्सला सगळ्यात अगोदर उत्तर मिळायला पाहिजे, तर प्लीज तुम्हाला एकच काम करायचं आहे. आमच्या चॅनलची एक मेंबरशिप आहे मित्रांनो, फक्त 59 रुपये महिना ती मेंबरशिप घ्या. मेंबरशिप घेतल्याच्या नंतर तुम्हाला एक बॅच दिला जाईल आणि तो बॅच तुमच्या नावाच्या समोर हायलाईट होईल आणि शक्यतोवर जे आपले मेंबर्स आहेत त्या मेंबरच्या कमेंट्सला सर्वात अगोदर उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून ही फक्त 2 महिन्यासाठी स्कीम असणार आहे. म्हणून तुम्हाला ही ऐच्छिक आहे मित्रांनो, ही जबरदस्ती नाही आहे. फक्त एवढंच की तुम्हाला जेन्युअली उत्तर मिळायला पाहिजे, तुमच्या कमेंट्सला लवकरात लवकर उत्तर मिळायला पाहिजे, हाच या योजनेच्या मागचा हेतू आहे. म्हणून तुम्ही जे काही खाली जॉईन बटन दिसते आमच्या चॅनलचं, त्या जॉईन बटनवर क्लिक करा आणि 59 रुपयाची जी काही मेंबरशिप आहे ती घ्या. त्याशिवाय बाकीचे पण मेंबरशिप्स आहेत, तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह पाहिजे असेल किंवा सोशल मीडियातून माध्यमातून कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्याही मेंबरशिप घेऊ शकता. आणि त्याच्या मेसेजच्या माध्यमातून मला सांगा की सर मी ही अमुक अमुकची मेंबरशिप घेतलेली आहे, आम्ही तुम्हाला संपर्क करू. तर एकंदरीत जे काही लॉटरी सध्या सुरू आहेत त्या अनुषंगाने मी ही माहिती देत आहे की ज्यांना खरंच जेन्युअली प्रॉब्लेम आहेत, ज्यांना खरंच प्रश्न विचारायचे ते मात्र या माध्यमातून आमच्याशी संपर्क करू शकतात. तर पुढील भागामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणची माहिती वेगवेगळ्या प्रकारे पाहणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.